ज्या रस्त्याला टोलच नाही का समजायचं आपण लय डबड्या रस्त्याने चाललेलो. हे ज्याला ज्याला जिला जिला कळलं त्याला त्याला तिला तिला धन्यवाद. आणि तुला कळलं नसेल तर बारकाला बारकाला पाठी घ्यायच्या. त्याला वाघ नकी शिफ्रूट शेवऱ्याचा पाला टाकडीचा पाला आणायचा, कोणतरडाचा पाला आणायचा. एखाद दिवशी सुट्टी असली का पांदी पुंदीला घेऊन जायच्या शेळडा. बोरटीची काठी एखाद धुडूप असलं का वाकायचं येळे कत्तीनं. अर्रे चा चा अर्रे चा चा. त्या गाभण राहिल्या त्यांना कळलं मिळ झाले. बोकडी पिकडी झाली. बोकडी पातळीच्या बाजारात न्यायची इकायला आणि बोकडी इकले का त्याचे कुडक करले. कुडक करायला जन्माला आलेला आहे का तुम्ही? आता करू बंद, वेळ झालेला आहे. हा बदल पण माऊलीच्या डोक्यावर 7-8 जणांनी मिळून गाळ टाकला. तेव्हापासून आम्हाला त्रास देणार लोक आहेत. त्याच्यामुळे काय वावगं ठरवून घेऊ नका. तुम्हाला जर नाव ठेवायला लागले लोक समजे तुम्ही त्यांच्या पुढे. संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, संत नारायण बाबा हे आमच्या घरी जेवायला येत होते. आमच्या कितीतरी पिढ्यापासून महाराज मंडळी आमच्या घरी येतात. आमच्या घराचं म्हणजे आतापर्यंत आमच्या घराने 8 पिढ्यापासून दरिद्री पाहिली. संतांच्या पायात टाकत. हनुमानासारखे लेकरं तुमच्या घरामध्ये जन्माले, रामासारखे लेकरं, सीतेसारखे पुरी तुमच्या घरात जन्माले, अहिल्यादेवी होळकरांसारखे लेकरं तुमच्या घरात जन्म, राजमाता जिजाऊ सारख्या मुली तुमच्या घरामध्ये जन्माला येते. माई तुमच्या घरामध्ये रणरागिणी झाशीची राणी जन्माला येईल. पण याच्याकरता आई सुद्धा ती आईला सुद्धा राजमाता जिजाऊ कळालेली असावी, तिला भाऊ बाबाची आई कळालेली असावी, तिला बंकट स्वामीची आई कळालेली असावी, तिला कोंडी काकाची आई कळालेली असावी, तिला संत हनुमंतरायाची आई कळालेली असावी, तिला रामाची कौशल्य कळालेली असावी, तिला छत्रपती राजांची राजमाता कळालेली असावी, जिला गणपतीची कार्तिकीची आई पार्वती कळालेली असावी. तिच्या घरामध्ये